जशी वीज कडकडावी तसा कडाडला राणीसाहेब जिजाऊ. अरे झाला निर्वंश तर होऊ द्या आमचा. ही जिजाऊ समजून जाईल की मी पहिल्यापासूनच निपुत्रिक म्हणून जन्माला आले. पहिल्यापासूनच निपुत्रिक म्हणून जन्माला आले. शिवबाराजे आले पुण्याच्या वेशीत. शिवबा काढा ती पहार. शिवबाराजांनी गदगदा 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 पहार हलवली गेली. जमिनीच्या छाताडातून काढली फेकून दिली बाजूला. शिवबाराजे आले पुण्यात. मासाहेब आल्या पुण्यात. पण रयत नाही गावात, माणसं नाही गावात. रयत होती कुठं? दर्या डोंगर कड्या कपाऱ्यात रयत परागंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टहास मांडलेली. रयतेला वालीच नव्हता कोणी. रयत परागंदा झालेली. मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, गावात या, आपण आपलं राज्य उभं करू, आपलं स्वराज्य उभं करू. तशी दऱ्याखोऱ्यात लपलेली 10-12 माणसं मासाहेबांच्या जवळ आली आणि म्हणाली, आऊसाहेब तुम्ही म्हणता गावात या गावात या, पण कुणाच्या भरोशावर? अहो तरण्या ताट्या पोरी दिवसात ढवळ्या लुटल्या जातात. तरण्या ताट्या पोरींची अब्रू दिवसात ढवळ्या लुटली जाते. यापासून वाचवणार कोण आहे मासाहेब? कोण आहे वाली आम्हाला? त्यावेळेस मासाहेबांनी 8 वर्षाच्या शिवबाकडे बोट दाखवावं आणि म्हणावं, बाबा काळजी करू नका, हा रक्षण करील तुमचं, हा होईल रयतेचा राजा. त्याच वेळेस ती म्हातारी हसली आणि ती म्हातारी म्हणाली, हे एवढंसं कोण? हे रक्षण करील आमच्या आया बहिणींचं. मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, बाबा काळजी करू नका, राजे तुमचं रक्षण करतील. पाहता पाहता रयत गावात आली. घरं कजबजायला लागली, गावं कजबजायला लागली. पाहता पाहता सारी मांदियाळी तयार झाली. त्या भकास बेचिरा कंगाल स्मशान झालेल्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी पहिली संस्था निर्माण केली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य. त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ.